शेवग्याच्या शेंगा जर फ्रीजमध्ये अशाच ठेवल्या तर वाळून जाऊन कडक होतात. त्यामुळे त्यांचे छोटे तुकडे करून स्टीलच्या डब्यात झाकण लावून फ्रीजमध्ये ठेवा. त्यामुळे शेंगा वाळणार नाहीत. नंबर 2, कधीकधी भजी तळून उरली असेल तर मसाल्याचा सार बनवून त्यामध्ये भजी घालून खावे. यामुळे भजी वाया जात नाही आणि भाजीची आमटी अतिशय चविष्ट लागते. नंबर 3, मिठाला जर पाणी सुटले असेल तर आणि मीठ ओलसर झाले असेल तर चपाती बनवून झाल्यानंतर गरम तव्यामध्ये मीठ टाकून थोडेसे भाजून घ्या. यामुळे जास्तीचे पाणी सुकते आणि मीठ कोरडे होते. नंबर 4, देवाला वाहिलेली फुले इकडे तिकडे टाकण्यापेक्षा फुले वाळवून त्याचे घरच्या घरी धूप बनवू शकता. नंबर 5, पावसामध्ये माशा खूप येतात. अशा वेळेस लोखंडाच्या भांड्यामध्ये 2 कापूर वड्या ठेवून जाळाव्यात. यामुळे माशा येत नाहीत. नंबर 6, जर तुम्हाला गवती चहा प्यायला आवडत असेल तर गवती चहा कट करून एका एअरटाईट कंटेनरमध्ये भरून फ्रीजमध्ये ठेवा. तो 15 दिवस आहे तसाच राहतो. नंबर 7, मेथीचे थेपले बनवताना त्यामध्ये दही आणि तांदळाचे पीठ घालावे. यामुळे थेपले छान लाटले जातात व दही आणि तांदळाच्या पिठांमुळे खुसखुशीत होतात. नंबर 8, मोदकाच्या उकडीसाठी 2 वाटी तांदळाची पिठी असेल तर त्यामध्ये 2 चमचे मैदा मिक्स करा. त्यामुळे मोदक करताना तुटत नाही आणि छान होतात. नंबर 9, भरलेली कारली किंवा वांग्यांमध्ये मसाला भरताना मसाल्यामध्ये 2 चमचे तेल घालून मिक्स करा. यामुळे मसाला छान एकजीव होऊन भरला जातो. तसेच भाजीला देखील छान चव येते. नंबर 10, कोणतीही कडधान्याची सुकी भाजी बनवायची असेल तर ती नेहमी लोखंडाच्या कढईत किंवा तव्यावर बनवावी. यामुळे छान चव येते. त्यासोबतच जास्त प्रमाणात लोह देखील मिळते. नंबर 11, डस्टबिन खराब होऊ नये म्हणून त्यामध्ये डायरेक्ट कचरा न टाकता कॅरी बॅग ठेवावी आणि कॅरी बॅगमध्येच कचरा टाकावा. यामुळे डस्टबिन खराब होत नाही आणि वास देखील येत नाही. नंबर 12, चहा केल्यानंतर चहाचे पातेले व गाळणी लगेच स्वच्छ करावी. म्हणजे ती व्यवस्थित धुतली जाते. नाहीतर काही वेळाने चहा पावडरचे कण गाळणीमध्ये अडकून राहतात आणि व्यवस्थित निघत नाहीत. नंबर 13, चपात्या करण्यासाठी देखील आपण पोळपाट लाटणे घेतो तर तेही लगेच धुवून टाकावे. म्हणजे आपल्या घरामध्ये जास्त झुरळे देखील होत नाहीत. नंबर 14, पाण्याची कॉपर किंवा स्टीलची बॉटल असेल तर ती 2 ते 3 दिवसानंतर थोडेसे गरम पाणी भरून 15 मिनिटे ठेवावी. नंतर स्वच्छ ब्रशच्या सहाय्याने धुवून घ्यावी. त्यामुळे बॉटलमधला वास निघून जातो आणि बॉटल अगदी साफ आणि स्वच्छ होते. तसेच मिल्टनची जर बॉटल असेल तर त्यांना ब्रश लावायचा नाही. नाहीतर त्याच्यामध्ये थंड किंवा गरम पाणी राहत नाही आणि बॉटल खराब होते. म्हणून मिल्टनच्या बॉटल वापरताना ही काळजी घ्या. नंबर 15, किचनमधील भांडी घासून झाल्यावर लगेच स्वच्छ नॅपकिनने पुसून लावावी. त्यामुळे भांड्यावर जास्तीचे पाणी असेल तर त्याच्यावर पाण्याचे डाग पडत नाही आणि भांडी स्वच्छ होतात. नंबर 16, लायटर वेळोवेळी साफ करत राहावे. नाहीतर काही दिवस तसेच पडले तर त्यावर तेलकट थर जमा होतो आणि लाईट बंद पडू शकते. त्यामुळे लिंबाचा रस आणि खाण्याचा सोडा लावून 5 मिनिटे हे मिश्रण त्यावर लावून ठेवा आणि स्वच्छ कापडाने पुसून घ्या. लायटरचा चिकटपणा निघून जातो. नंबर 17, टॉयलेटमधून दुर्गंधी येऊ नये म्हणून थोडासा बेकिंग सोडा आणि डिटर्जंट पावडर थोड्याशा पाण्यामध्ये मिक्स करून टॉयलेट घासून स्वच्छ केल्यानंतर
त्यामध्ये थोडेसे पाणी फ्लश करा. यामुळे टॉयलेटची दुर्गंधी कमी होईल. नंबर 18. कोणतीही डाळ किंवा वरण बनवून झाल्यानंतर त्यावर हिंग, जिरे, राई, वाळलेल्या 2-3 लाल मिरची तडका दिल्याने डाळ वरणाची चव अजून वाढते. नंबर 19. पावभाजी, छोले पनीर यासारखे भाज्यांमध्ये कांद्याची पेस्ट अर्धी बारीक किंवा चिरून कांदे घालावे. यामुळे ग्रेव्हीला खूप छान चव येते. कांदे व लसणाची साल देखील झाडांच्या मुळांशी टाकल्या तर झाडांची वाढ होण्यास